मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार स्पेशल मी मस्त जेवण केलं होतं. तर त्यासाठी सर्वात आधी मी गाजराचा हलवा बनवून घेतला. तर अर्धा किलो गाजर असे किसून घेतले होते. त्यामध्ये दूध टाकून आधी शिजवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये गूळ पावडर टाकली चवीप्रमाणे, थोडीशी वेलची पावडर आणि खवा टाकला आणि तुपामध्ये ना ड्रायफ्रूट थोडेसे तळून घेतले आणि असं त्याचा छान वरती तडका दिला आणि मस्त गाजराचा हलवा तयार झाला. मेथीची भाजी केली. तर पॅनमध्ये तेल टाकून जिरे टाकले, स्वच्छ धुवून घेतलेली निवडून घेतलेली मेथी, चवीप्रमाणे मीठ, भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची त्याचा असा कूट करून घेतला, ते टाकलं आणि थोडंसं वाफेवरती शिजवलं आणि बाकी मेथी अशीच झाकण न ठेवता शिजवून घेतली. मेथीची भाजी तयार झाली. नंतर कोबीची भजी करायला घेतली. कोबी छान चिरून घेतला, स्वच्छ धुवून घेतला, त्यामध्ये मसाले, मीठ, कोथिंबीर टाकून मिक्स केलं. नंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन पीठ, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून त्याच्या छान भजी केल्या. डाळ आणि भाताचा कुकर मी आधीच लावून घेतला होता. मग डाळ घोटली आणि तेलामध्ये जिरे, मोहरी टाकली, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून छान फोडणी करून त्यामध्ये घोटलेली डाळ टाकून घेतली, वरून कोथिंबीर टाकली, खळखळून उकळी घेतली आणि डाळसुद्धा तयार झाली. आणि नंतर मग गरम गरम चपात्या करून घेतल्या. नैवेद्याच्या ताटात सर्व पदार्थ ठेवून नैवेद्य अर्पण करून घेतला. तर ह्या सर्व पदार्थांच्या पूर्ण रेसिपीज माझ्या अरुणा चौधरी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर अपलोड केल्या आहेत. धन्यवाद.